विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण पुढचा एक नवीन प्रकरण होतं गणित भाग 1 मधलं, ज्याचं नाव आहे संभाव्यता. आता संभाव्यता म्हटलं तर ॲक्च्युली तसंही संभाव्यता म्हणजेच काय, की एखादी गोष्ट असण्याची शक्यता वर्तवणं, त्याला आपण म्हटलं तर संभाव्यता. म्हणजे आता उदाहरणार्थ जर म्हटलं तर एखाद्या बहुतेक आज पाऊस पडेल किंवा आज पाऊस पडणार नाही बहुतेक करून, बरोबर आहे. तर आज मुंबई इंडियनला हरवणं अशक्य आहे. म्हणजे अशी जेव्हा आपण भविष्याची शक्यता आपण वर्तवतो, संभाव्य विधाने करतो, ते शक्यता असते, बरोबर आहे. त्यालाच म्हटलं जातं संभाव्यता असं म्हटलं जातं. आता याचं सगळ्यात उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे तुम्ही क्रिकेट मॅच बघता, बरोबर आहे. ते नाणेफेक केली जाते, बरोबर आहे. तर ते नाणीची जेव्हा फेकली जाते त्यावेळेला ते नाणं जेव्हा पडेल तेव्हा काय येईल तर तुम्हाला माहिती आहे, दोनच एक गोष्टी येऊ शकतात, एक तर छापा किंवा एक तर काटा, बरोबर आहे. म्हणजे शक्यता दोनच गोष्टींची असते, एक तर छापा किंवा काटा, बरोबर आहे. म्हणजे किती फलित येतात त्याच्यामध्ये, फक्त दोनच, बरोबर आहे. एक तर छापा तरी येईल, एक किंवा एक तर काटा तरी येईल. मग त्याला म्हटलं जातं संभाव्यता, बरोबर आहे. आता आणखी एक उदाहरण बघूया. तुम्ही सापशिडी खेळता सगळेजण, बरोबर आहे. आणि मग त्याने तुम्ही तो फासा टाकता, बरोबर आहे. फासा टाकल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला संभाव्यता काय असते, एक तर एक येईल किंवा दोन येईल, 3, 4, 5 किंवा 6 यापैकी कोणतेही नंबर येऊ शकतात वरच्या पृष्ठभागावर, बरोबर आहे. म्हणजे एकूण फलित किती आहेत त्याची, 6 फलित येण्याची शक्यता आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्याचं फलित म्हणजे काय, की आपल्याला जी संभाव्यताची फलित आपल्याला माहिती आहे, ही 6 बाबा उदाहरणार्थ आपण एखादं कॉईन फेकलं, एक तर आपला छापा तरी किंवा काटा तरी आहे. म्हणजे आपल्याला ऑलरेडी फलित माहीत असतं, पण कोणत्या म्हणजे त्यापैकी कोणत्या फलिताबाबत निश्चित आपण भाकीत करू शकत नाही की हेच ते फलित आहे. समजा मी कॉईन उघडलं तर छापाच येईल किंवा कॉईन उडवलं तर काटाच येईल असं मी म्हणू शकत नाही. त्यापैकी कोणत्याही फलिता निश्चित आपण भाकीत करू शकत नाही. सर्व फलित देखील शक्य असणे म्हणजे सत्य असण्याची समानता असते. आणि हे जे आपण प्रयोग करतो, या प्रयोगाला म्हटलं जातं यादृच्छक प्रयोग. कोणते प्रयोग म्हटलं जातं, यादृच्छक प्रयोग असं म्हटलं जातं. आता मी तुम्हाला उदाहरण दिलं नाण्याच्या बाबतीत, फासाच्या बाबतीत सांगितलं, बरोबर आहे. म्हणजे आणखी एक की समजा माझ्याकडे 1 ते 50 आकडे लिहिलेले कार्ड आहेत, बरोबर आहे. तर आणि मी अशी धरलेली आहे आणि मी सांगितले की यातलं एक कार्ड काढायचं आहे, बरोबर आहे. मग आता एक कार्ड काढलं तर कुठलं, म्हणजे आता ते तुमच्याकडे कोणतं येईल आपण तुम्ही सांगू शकता का. या प्रयोगात 50 निष्पत्ती असू शकते, 1 ते 50 पैकी कोणतेही आकडे येऊ शकतात, बरोबर आहे. किंवा आपण पत्ते खेळतो, बरोबर आहे. पहिले पत्ते पिसतो. आता हे पत्ते ॲक्च्युली किती असतात माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, बहुतेक जणांना माहिती असेल की आपण जे पत्ते खेळतो त्याच्यामध्ये 52 पत्ते असतात, बरोबर आहे. आणि ह्या 52 पत्त्यापैकी 26 लाल कलरचे पत्ते असतात आणि 26 असतात जे पत्ते ते काळ्या रंगाचे पत्ते असतात, बरोबर आहे. आणि मग ह्या 26 मध्ये देखील 2 भाग येतात आणि काळ्यामध्ये देखील 2 भाग येतात. म्हणजे जो पहिला जो आहे बदामाचे 13 जे पत्ते असतात ते बदामाचे असतात. उरलेले जे 13 लाल पत्ते आहेत ते चौकटचे असतात. त्याच्यामध्ये 26 काळ्या पत्त्यापैकी 13 जे आहेत ते किलवर आणि उरलेले 13 इस्पी. हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. म्हणजे या पत्त्यामध्ये एकूण आपले जे आहे ते 52 पत्त्यामध्ये 13 बदाम, 13 चौकट, 13 किलावर आणि 13 इस्पीचे पत्ते असतात, बरोबर आहे. आता जर आपण पहिल्यांदा 13 बदामाचे पत्ते घेतले तर तुम्ही नीट जर बघितले 13 बदामाच्या पत्त्यामध्ये त्या पत्त्यांवर 2 ते 10 पर्यंत आकडे असतात. त्याच्यामध्ये एक एक्का असतो, बरोबर आहे. आणि उरलेले 3 चित्राचे पत्ते असतात, बरोबर आहे. हे चित्राचे पत्ते जे आहेत तर ह्या चित्राचे पत्ते
जे असतात त्यात एक राजाचा असतो, एक राणीचा असतो आणि तिसरा गुलामाचा पत्र असतो. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक कॅटमध्ये राजाचे 4, राणीच्या चित्राचे 4 आणि गुलामाच्या चित्राचे एकूण 4 पत्ते असतात. आलं लक्षात? समजलं सगळ्यांना? ओके. आता ही समसंभाव्यता निश्चिती. आता समसंभाव्यता निश्चिती म्हणजे काय की समजा मी एखादा फासा फेकला तर तुम्हाला माहिती की त्या फासाच्या पृष्ठभागावर 1, 2, 3, 4, 5, 6 यापैकी एक संख्या मिळण्याची शक्यता असते. असा आपण फासा फेकला. बरोबर आहे. त्याला म्हटलं तर समसंभाव्यता निष्पत्ती असं म्हटलं जातं. काय म्हटलं तर त्याला समसंभाव्यता निश्चिती. परंतु आपण एकच फासा टाकला सारखा सारखा एकच आकडा सारखा येत असेल, अंक विशिष्ट पृष्ठभाग वारंवार मिळत असेल, त्याला म्हटलं तर असमतोल फासा. त्या फाशाला काय म्हटलं तर असमतोल फासा असं म्हटलं जातं. आता याच्या बाबतीमध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा आपण फासे टाकतो त्याच्यामध्ये आपण आता बघणार आहोत की तुमचा एक सराव संच 5.1 दिलेला आहे. आता या सराव संच 5.1 मध्ये पहिलं उदाहरण वाचते. विनीताला महाराष्ट्रातील खाली प्रेक्षणीय ठिकाणाची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्यात सुट्टीला ती जाणार आहे. आता वेगवेगळी ठिकाणं दिली. अजंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, अबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. बरोबर आहे. मग तिला तिला कुठे जाण्याची शक्यता आहे तर ती किती ठिकाणं आहेत? ती एकूण 8 ठिकाणं आहेत. बघा मोजा किती ठिकाणं आहेत, म्हणजे ती 8 ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. पुढे बघा, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहेत. मग आठवड्याचे वार किती असतात? आपले 7 वार असतात. बरोबर आहे. मग ह्या 7 वारांपैकी कोणतेही 4 वार, आठवड्यातील 7 वार पण येऊ शकतात कोणतेही. बरोबर आहे. असे ते तुम्ही सोडू शकता. बरोबर आहे. तुम्ही घरी देखील एक प्रयोग करू शकता की फासा किंवा नाणं टाकणं. आता आपण यादृच्छिक प्रयोग करतो. बरोबर आहे. आणि ते सर्व निष्पत्ती मिळतात. तर जो संच असतो त्या संचाला म्हटलं तर अवकाश असं म्हटलं, नमुना अवकाश असं म्हटलं तर काय म्हटलं तर नमुना अवकाश. आता हा नमुना अवकाश म्हणजे नक्की काय की उदाहरणार्थ एक प्रयोग मी केला. मी एक कॉइन घेतलं, उडवला. बरोबर आहे. आता उडवल्यानंतर काय येऊ शकतं? तुम्ही मॅडम छापा पण येऊ शकतो किंवा काटा पण येऊ शकतो. बरोबर आहे. मग आता येणारा नमुना अवकाश काय असेल? समजा मी एक नाणं फेकलं. बरोबर आहे. माझं नाणं फेकलं तर एकतर छापा तर येईल किंवा काटा तर येईल. एकतर छापा किंवा काटा, ज्याला इंग्लिशमध्ये हेड किंवा टेल असं म्हणतात. म्हणजे एक नाणं फेकलं तर छापा येऊ शकतं किंवा काटा येऊ शकतो. मग तुम्ही नमुना अवकाश असा लिहा तर नमुना अवकाश हे 2 लेटरमध्ये दाखवलं जातं. एक एस किंवा ओमेगा, हे रोमन लेटर आहे. ओमेगा असं म्हटलं जातं. आता जनरली हा जो नमुना अवकाश जो आहे एस या लेटर किंवा ओमेगा लेटर. मग आता काय येईल नमुना अवकाश एस बरोबर, तर ते त्याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेट आहे. मला नीट काढता येत नाही. काही एक तर हेड तर येईल किंवा एक तर टेल तर येईल. बरोबर आहे. मग आता त्या नमुन्याच्या घटकांची संख्या किती? तर नमुन्याच्या घटकांची संख्या एन एस बरोबर किती आहे? 1 आणि 2. बरोबर आहे. समजा मी 2 नाणे फेकली. तर नमुना अवकाश एस बरोबर काय आहे? ह्या 2 नाणी मी फेकली तेव्हा एक तर हेड तर येईल
किंवा हेड टेल येईल, ब्रॅकेटमध्ये नाही लिहायचं, वेगळं लिहायचं. पहिलं हेड मग टेल, किंवा पहिलं टेल मग हेड, किंवा दोन्हीही टेल येऊ शकतं. बरोबर आहे. एक छापा किंवा दोन्ही छापा पण येऊ शकते, दोन काटा पण येऊ शकतो, पहिला छापा दुसरा काटा किंवा पहिला काटा दुसरा छापा, असं कसंही येऊ शकतं. त्याला इंग्लिशमध्ये हेड किंवा टेल म्हणतात. हेड एच लेटरने वापरलं तर टेलसाठी टी लेटर हे वापरलं जातं. मग नमुना अवकाश घटकांची संख्या काही एन एस बरोबर किती येईल? 1 2 3 आणि 4. समजा मी एखादा फासा फेकला, काय केलं? एक फासा टाकला, तर नमुना अवकाश काय येईल? एक तर 1 येईल, 2 3 4 किंवा 5 किंवा 6. बरोबर आहे. नमुना अवकाश काही येऊ शकतं, असं वरच्या पृष्ठभागात 1 पण येऊ शकतो, 2 पण किंवा 3 पण. आणि नंबर ऑफ नमुना अवकाश किती येईल? एकूण 6. एन ब्रॅकेटमध्ये एस बरोबर 6. आलं लक्षात? त्यात पुन्हा त्याने 1 ते 25 लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढले, मग 1 ते 25 काढलेले संख्या असतील तर किती येते? नमुना अवकाश काय येईल? 1 ते 25 कार्ड, 1 2 अशा 25. मग नमुना घटकांची संख्या कसं लिहिणार? एन एस बरोबर 25. बरोबर आहे. समजा मी पत्ते पिसले, त्यातला एक पत्ता काढायला गेला असं, तर नमुना अवकाश काय असेल? नमुना अवकाशमध्ये काय असतील? एक तर चौकटचे 13 पत्ते, त्याच्यामध्ये 1 पासून ते 10 अंकापर्यंत, त्याच्यामुळे राजा राणी गुलाम. त्याच पद्धतीने इस्पिकचे पण असू शकतात, बदामचे पण असू शकतात आणि किलवरचे असतात पण असं. म्हणजे नंबर ऑफ एस किती येईल? 52 पत्ते. म्हणजे बरोबर काय येईल? 52. आता एक गोष्ट अशी की नाणं फेकणं, एक नाणी किंवा दोन, म्हणजे मी 2 नाणी फेकली असं म्हटलं, तर 2 नाणी फेकली म्हणजे दोन्ही नाणी मी एकाच वेळेला पण टाकू शकते, किंवा एक नाणं मी 2 वेळा पण फेकू शकते. आणि त्यावरून येणारा नमुना अवकाश जो आहे ते दोन्ही वेळेला कसा येणार आहे? सारखाच येणार आहे. आलं लक्षात? म्हणजे नमुना अवकाश कसं लिहायचं तुमच्या लक्षात आलं. म्हणजे एक जर नाणं मी फेकलं तर काय येईल? नमुना अवकाश एक्स बरोबर एक तर हेड किंवा टेल. तरी 2 नाणी फेकली तर 2 हेड असतील एका टायमाला, किंवा पहिल्या ह्याच्यावर हेड असेल, दुसरं टेल असेल, किंवा पहिलं टेल असेल नंतर हेड असेल, किंवा दोन्ही पण टेल असू शकतात. म्हणजे एकूण नमुना अवकाशाची संख्या किती आहे? 4. नमुना घटकांची संख्या किती आहे? 4. आलं लक्षात? आता आपण बघणार आहोत सराव संच 5.2. अतिशय सोपे, तुम्ही पटापट सोडवा. पुढील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस व त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस लिहायचं आहे. आता पहिलं उदाहरण आहे, एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकले. बरोबर आहे. एक फासा व एक नाणे जर एकाच वेळी जर फेकलं तर काय येईल? एक नाणे व एक फासा.
तर नमुना अवकाश. आता दोन्ही एकाच टायमाला फेकले, बरोबर आहे. म्हणजे एक तर हेड येईल, नाणं पहिलं फेकलं, बरोबर आहे. म्हणजे नमुना अवकाश काही हेड असू शकतो आणि फास्टरचा एक असू शकतो. हेड 2, हेड 3, हेड 4, हेड 5, हेड 6. त्याच्यानंतर हेड संपल्यानंतर टेल पण असू शकतो. टेल 1, टेल 2, टेल 3, टेल 4, टेल 5, टेल 6. बरोबर आहे. मग हे आल्यानंतर नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस बरोबर किती येतील? हे वरचे 6 आणि 6 12. किती नमुना घटकांची संख्या? 12 येऊ शकते. बरोबर आहे. आता पुढे बघा, 2, 3, 5 या अंकापासून अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करा. त्याने काय सांगितले? संख्या म्हणते 2, 3, 5 अंकापासून. प्रयोगाचं नाव लिहायचं. 2, 3, 5 अंकापासून अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे. मग नमुना अवकाश जो आहे एस बरोबर. आता पुनरावृत्ती करायची नाही, आपण सुरुवात 2 पासून करूया. मग 2 अंकी संख्या 23 होईल, 25, त्यानंतर 32, 35, त्यानंतर 52 आणि 53. बरोबर आहे. मग नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस बरोबर किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6. नमुना घटकांची संख्या 6. आता पुढे बघा, प्रश्न दुसरा. 6 रंगाच्या तबकडीवरील बाण फिरवल्यास तो कोणत्या रंगावर स्थिर होतो ते पाहणे. बरोबर आहे. मग आता जे कलर रंग आहेत ते लिहायचे. म्हणजे नमुना अवकाश एस बरोबर असं लिहायचं. ते कलरची नावं लिहायची आणि नमुना घटकांची संख्या किती आहे तर ती एकूण ती संख्या पण लिहायची आहे. आलं लक्षात? ओके. त्यानंतर वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5व्या पटीत येणाऱ्या तारखांच्या वार मिळवा. आता 5च्या पटीत येणाऱ्या तारखांचे जर आपल्याला वार मिळवायचे असेल तर 5च्या पटीत असलेले वार कोणकोणते आहेत त्यांना पहिलं आपल्याला हे करावं लागेल. कॅलेंडरमध्ये कोणकोणते येतील 5च्या पटीमध्ये? 5, 10, 15, 20, 25,
आणि 30 या संख्या येतील. बरोबर आहे, त्याला ब्रॅकेट करायची. आणि त्या दिवशी येणारा वार कोणकोणता बघा. 5 कधी येईल? नमुना अवकाश एस. काय आहे सांगा? 5 तारीख कधी आहे? 5 तारीख आहे मंगळवार. 10 तारीख कधी आहे? रविवार. त्याच्यानंतर 15 तारीख कधी आहे? शुक्रवार. 20 तारीख कधी आहे? बुधवार. 25 तारीख कधी आहे? सोमवार. आणि 30 तारीख कधी आहे? शनिवार. नंबर ऑफ एस, नमुना घटकांची संख्या. नंबर ऑफ एस बरोबर किती वाटते? 1 2 3 4 5 6. आणि लक्षात कसं लिहिलं ते? अतिशय सोपं आहे, तुम्ही पटापट सोडवू शकता. पुढचं उदाहरण आहे, 2 मुलगे B1 B2, 2 मुली G1 G2 यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. त्यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता 2 मुलांची समिती. आता नुसती जर मुलांची समिती असेल तर काय येईल सांगा? आता मुलं म्हटली की कोणकोणती आहेत? B1 आणि B2. मग 2 मुलांची जी समिती असेल त्याला काय येईल? ब्रॅकेट दिली तुम्हाला. काय येईल? B1 आणि B2. बरोबर आहे. 2 मुलींची समिती काय येईल? तर मुली आहे G1 G2. बरोबर आहे. एक मुलगा आणि एक मुलगी मिळून तयार होणाऱ्या समित्या. आता एक मुलगा आणि एक मुलगी कोणत्या समित्या तयार होतील बघा. पहिलं B1 G1, पुन्हा काय B1 G2 पण असू शकतं, किंवा B2 G1 पण असू शकते आणि B2 G2 पण असू शकतं. बरोबर आहे. मग आता नमुना अवकाश आपल्याला लिहायचा आहे. आता कमिटीमध्ये 2घच हवीत आपल्याला. मग दोन्ही मुलगे पण असू शकतात, म्हणजे B1 B2 पण असू शकतं, दोन्ही मुली पण असू शकतात G1 G2, किंवा एक मुलगा एक मुलगी. काय? B1 G1, B1 G2, B2 G1 आणि B2 G2. लक्षात समजलं तुम्हाला कसं आपण सोडवलं ते? ओके. काही जर शंका असेल तर विचारायचं आहे. हे अतिशय सोपं आहे, तुम्ही पटापट सोडवा. त्यामुळे पान नंबर 117 वरचा चार्ट जो आहे तो लिहून काढायचा आहे. त्याचप्रमाणे 5.1 आणि 5.2 हे सर्व तुम्ही पूर्ण करायचं आहे आणि मला पाठवायचं आहे. थँक्यू.